लॉस झाला तर कोणाला होईल, प्रॉफिट झाला तर कोणाला होईल. ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ मध्ये शेअर्स आहे ते मिळाले. बी ह्या व्यक्तीनं तो शेअर्स आहे तो समजा इथं विकायला काढला. सेलिंग जास्त झाली, सेलिंग आहे ती प्रमाणाच्या जास्त झाली, तर बाईंग आहे ती कमी झाली. डायरेक्टली लॉस हा 30 रुपये क्लायंटला झाला. आयपीओ मध्ये शेअरची किंमत किती होती, 100 रुपये होती आणि कंपनीने 100 करोड रुपये काढले होते. तर याच्या अगोदर काय पाहिलं आपण, एक आयपीओ असतो. हा आयपीओ मधून आता मी एक्सप्लेन करतो की आयपीओ मध्ये जर समजा आपण एखादा शेअर्स खरेदी केला तर लॉस झाला तर कोणाला होईल, प्रॉफिट झाला तर कोणाला होईल. समजा या ठिकाणी हा आयपीओ आहे, एखाद्या XYZ कंपनीनं आयपीओ मधून, आयपीओ म्हणजे याला आपण इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो. तर समजा 100 CR काढले, ठीक आहे, 100 CR 1 करोड म्हणू शकतो आपण, फक्त लक्ष द्या, 100 CR काढले. समजा त्याच्यामध्ये आयपीओ मध्ये एखाद्या ए ह्या व्यक्तीनं इन्व्हेस्टमेंट केली होती, आयपीओ मिळाला ए ह्या व्यक्तीला, तर एका शेअरची किंमत त्यांना किती मिळाली होती, समजा त्यांना 100 रुपयेच असं आपण ग्राह्य धरू, 100 रुपयाला त्यांना काही मिळाला एक शेअर, म्हणजे एक शेअरची किंमत किती, RS बरोबर 100 रुपये, ठीक आहे. एका शेअरची किंमत 100 रुपये होती. त्यामुळे ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ आहे तो मिळाला. समजा ए ह्या व्यक्तीला हा आयपीओ मध्ये शेअर्स आहे ते मिळाले. आता शेअरची किंमत वाढते कशी हे तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ए ह्या व्यक्तीला काय वाटलं, आयपीओ मिळाला आपल्याला, आयपीओ मध्ये आपण काय करू, या कंपनीचे शेअर्स आहे ते समजा खरेदी करून ठेवले, म्हणजे आयपीओ मिळाला. ह्यांनी काही कालावधीसाठी हा शेअर्स आहे तो समजा होल्ड ठेवला. काही कालावधीनंतर डिमांड अँड सप्लाय मध्ये, डिमांड अँड सप्लाय प्रमाणे या शेअरची किंमत जी आहे ती काही दिवसानंतर 110 रुपये झाली, ठीक आहे. या शेअरची किंमत आहे ती 110 रुपये झालेली आपल्याला पाहायला मिळाली. किती, 110. तर ह्या व्यक्तीला काय वाटलं, ठीक आहे, मला हा 10 रुपये याच्यामध्ये प्रॉफिट होत आहे, 10 रुपये, कारण 100 रुपयाला माझी खरेदी होती, आता हा शेअर 110 रुपयाला विकला जात आहे, तर मला हा शेअर्स विकायचा आहे. तर हा त्यांनी शेअर्स आहे तो 10 रुपये प्रॉफिट मध्ये हा शेअर्स विकायला काढला. 110 रुपयाचा शेअर्स हा बी हा व्यक्ती लगेच खरेदी करायला तयार असतो. म्हणजे ए ह्या व्यक्तीने 110 रुपयाचा शेअर्स खरेदी केला, पण ह्या बी ह्या व्यक्तीला काय वाटलं की मी जरी हा शेअर आता 110 रुपयाला जरी खरेदी केला, बी ह्या व्यक्तीला काय वाटलं 110 रुपयाला जरी हा शेअर खरेदी केला तरी तो फ्युचर मध्ये किती रुपयाला, 120 रुपयापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे समजा हा 110 रुपयाचा शेअर्स आहे, ओके, एक मिनिट, हा बी हा व्यक्ती यांनी 110 रुपयाला हा शेअर्स आहे तो समजा खरेदी करायला तयार झाला. 110 रुपयाला बी ह्या व्यक्तीने 110 रुपयाला खरेदी केला. काही दिवसानंतर त्याला वाटले की हा शेअर्स आहे तो